कुठे लटकला रॅम्बो? कवाची वाट पाहिली, आता मी चालली. हे रेमो, नंदनीला थांबायला लावलं होतं. नंदिनी कुठं चालली? हे नंदो, नंदनी, this is my coming, नंदनी. Hey Nande, hey Nande, hey Remo, this is man. Hey Nande, hey Nandi, my sweetheart. कुठं चालली तू एवढी मटकून? हे नंदी, तू अशी कोण बोलताय? दिस इज रॉंग. Hey, this is too much, man. हे नंदी, माझ्या मायनं मला दरणाले पाठवलं होतं. माझ्या घरचं दरण खतम झालं मॅडी, म्हणून मी थांबलो होतो. माझ्या घरचं भाजीपाला संपलं. चल मला शिवाय. हे नंदी, माझ्याकडे फक्त 10 रुपये आहे. एक पाव घेशील? बेरोजगार, त्यापेक्षा तर आंबे मला परवडला होता. आंबे? आंबे? Is Tika man? Is booking is Ambi? Is it wrong for Remo man? Remo? It's disgusting man. This is Remo. Hey Nandi, it's Nandi. देवा, तुला विचारलं बिना मी कधी कोणते निर्णय घेत नाही. तू ना मला खूप काही दिलं. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू दे देवा. देवा. जय बजरंगबली, जय बजरंगबली, जय बजरंगबली. चुना बे. अरे यार, चुना विसरलो भाऊ. अबे का माणूस आहे बे तू लेकर. चला आता असं खायला लावते का तंबाखू? अबे बैताळा, मला तंबाखू सांडवला लेका. पहिलंच तंगी चालू आहे बे. दुकानवाल्याची उधारी फुल झाली. उधारी नाही देता येतो. द्या 5 रुपये आता तंबाखू घ्यायले. भाऊ, तंबाखू खाणं गलत आहे. तंबाखू खाणं भाऊ, तंबाखू खाल्ल्यानं आपली सेहत चांगली नाही राहत. हे सेहतसाठी हानिकारक आहे भाऊ, गलत आहे. अबे बायाळा, एवढी लोक खाते ना, त्यांना सोडून मलाच बिमारी होईल का? आण लवकर 5 रुपये मध्ये दे. भाषण नको देऊ, दे 5 रुपये लवकर. 5 रुपये भाऊ, तंबाखू खाणं गलत आहे. माझ्याकडे सोप आहे, खाता का? हल्ला मोठा मला ज्ञान द्यायले. चाल बे, नुकसान करून टाकलं 5 रुपयाचं. अरे पूरा तंबाखू खाणं टाकला. दुकानवाला पहिले उधारी देत नाही. लोक खूप गलत करते. तंबाखू खाऊन जाते. सोप खा म्हणलं तर खात नाही. त्यावेळी ना गलत केलं देवा. अरे रे, हे रस्त्यावर बिडी तुला फेकली. याला बुजवायचं तर बिडी असं फेकते का कोणी? बिडी होय, चेक करून पाय. हे काय भाऊ, फटाके फोडत आहे तू. जरी रस्त्यावर फटाके नाही फोडायचे. फटाके फोडल्याने प्रदूषण होते, माहिती का तुले? हे हवा खराब होते, वातावरण आपलं खराब होते. तू कोण आहे? तू का नगर परिषदचा माणूस होय का? सांगून राहिला इथं मला तर. भाऊ, स्वच्छता अभियान चालू आहे आणि तुम्ही असे रस्त्यावर फटाके फोडते. यानं काय होते माहिती? एक तर कचरा होते ना, प्रदूषण बी वाढते. असे फटाके नाही फोडायचे. तुम्हाला किती वेळा सांगतो मी, लापरवाही करता तुम्ही. हर गोष्टी लापरवाही करता. असं नाही करायचं भाऊ, गलत आहे. स्वच्छता अभियान चालू आहे, याचं पालन करा. नाही पालन तू करशील का? फालतूचा दिमाग नको खराब करू. चालली घेतो स्वच्छ. घेतून गलत आहे भाऊ, गलत आहे.
मी एवढ्या लोकांना मी ज्ञान सांगत राहतो तरी कोणी ऐकत नाही. ए देवा, याचा इन्साफ करावा लागेल तुला. ढगाला लागली कड, पाणी थेंब थेंब पड. तू असं उघड्यावर इथं हागत आहे, त्या घरी संडास नाही आहे का? हा मला घ्यायला नको देऊ. तेव्हा लोकांना लई वाईट सवय लागली. लोकांना मी समजवण्याचा प्रयत्न करतो, तसे तुमच्या मंदिरची घंटी वाजवतील असं कोणी वाजवून जाते मले. आता देवा तुलेच काय करावं लागत. ह्या जमान्यामध्ये कोणीच कोणाची पर्वा करत नाही, कोणीच आपला बरोबर काही लक्ष ठेवत नाही. कुठेही काय करते, कोणी फटाके पडते, कोणी झाला तिथं संडासले बसते रस्त्यावर. सब गलत करताय देवा, गलत करताय. तुम्हाला काहीतरी करावं लागत देवा. लोकांची आदत, काही खाते आणि कचरा इकडेच फेकून देते. किती गलत करते लोक. आज मिलना है. अबे कार्तिक, अभी तो मंगळदास पागल होय ना. मैं तंबाखू पाडला होता मगाशी. मला स्वच्छताचं ज्ञान दे आम्हाला. मी मगाशी हागायला बसून मला ज्ञान पेलत होते जास्त. मला स्वच्छताचं ज्ञान सांगून राहिलं. हागूच्या घरी नागत होतो का मी? हा मारा खायला आले. मला मारा नको. मारूस मला मारा नको प्लीज. मारले चाललेले. चांगली सुजवली याची. जास्त डेंगे हाकत होता. 5 वर्ष तंबाखू पडणं झालं. याच्या अंगात कोणता जानवर घुसला का? याला काय झालं रे? असं काऊन बुमला रे? अबे हरामखोर, तुम्ही एकट्या आंबेला मारून कुठे चालले? माझ्या संख्येला माझं सांग. याच्या अंगात कोणतं भूत घुसलं रे? हो ना, चल याचं भूत काढू. गलती करने वाले कभी बच नहीं सकत. ये पहले गलती. तंबाकू खाने वाले
बाहर संडासले बसने वाले आणि फटाके फोड़ने वाले की सजा है ढुंगन सुजरवन। बहुत हाणलं बे सालं, कोणत्या जाणार घुसलं मा बापाने बी एवढं हाणलं नाही बे, एवढं मारलं त्यानं। आई व एवढं सुजलं यानं तुझी पाच शिडी तुषार त्या भाऊ पोलीस मध्ये आहे ना? हो बे हो बापू, आता त्या भावाला सांगा लागते। हो आता भावालाच बोलवते, आले भाऊच पाहून घेते आता। हा बहुत मारलो आई वा बहीण स्टाईल मारणं भारी पडलं। दादा दादा काय झालं, तुम्ही पडले का? मी पडल असं होऊ शकते? गाडी घसरली। गाडी घसरली? हो। असं पहिली वेळ ऐकत काऊन, का झालं? तुमच्या तिघाची थोबाड सुजून दिसत आहे। दादा आम्हाला ते अंबी नावाच्या माणसानं खूप हाणलं। बहुत हाणलं। कोण अंबी? दादा तो कोण होय, का होय, काही समजत नाही। म्हणजे माणूस की एलियन? दादा ते माणूस सोड, पण झालं त्याच्या अंगामध्ये कोणतं भूत घुसते का? त्याला भूत मारते दादा, भूत आणलं। यात तुमची चुकी काही नाही आहे ना? का पिनफालतू सुचवलं तुम्हाला? तुझी पण गलती नाही आमची, थोडीशी बी नाही। चला सांगा त्याचा पत्ता, त्याला दाखवतो। ज्याच्यात आहे दम तो फक्त सुनील चमन। बसू दादा, बसा लवकर। इथून घोषेतून मारला आम्हाला, मारलं त्यांना। हे काय आहे? ढुंगन सुजाम। हो दादा, बूट ढुंगन सुजाम त्याला मारू मारू भूत मारलं त्यानं। तो कुठं आहे? इथंच आहे, एवढ्यातच आहे कुठेतरी। मला काय झालं का पूर्ण आण आण तू कुठं आहे? कसं अलगच लागत आहे। अरे हे बघ आम्ही तिथं बसून आहे दादा। हो का? हो हो ठीक होय, चला तिकडे या। दादा दादा थोडं सांभाळून। सांभाळायची गरज मला नाही, त्या अंबीला आहे। चला। का झालं? कोण कोण सज्जन भाऊ आहे तुम्ही? पापे मला पाहिल्याबरोबर याची हवा टाईट झाली। नाही असंच करतो मग मी। भाऊ त्याच्या मासुमीवर नको जाऊ। हो भाऊ, कपड्याचं साबण एवढं धुते, बहुत दन दन मारते भाऊ, बहुत मारते ते। हो दादा, पण मी कवा मारलं तुम्हाला? तुम्हीच तर मला मारले। जा बरं तिकडे जाऊन बसा, मी पाहतो याले। जा तिकडे जाऊन बसा। चला तो लावून जा दादाला धुते आता इथं आंब्या। माझं नाव आंब्या नाही, अंबी आहे, अंबी। हो तेच, त्यांना तुला एवढं कसं हाणलं? हो मी तर मच्छर सुद्धा मारू शकत नाही, मी त्यांना का मारणार? मी चून भात खाणारा माणूस, मी त्यांना नाही मारलं, नाही मारलं त्यांना। सुनील चमनला पाहून सर्वांची हवा टाईट होते। भाऊ भाऊ माझ्यात तर आवाज नाही आहे। अबे तू माझ्यासोबत कॉमेडी करताय का? मी काही नाही केलं, मी काही नाही केलं। तुला लई दंड द्यायची आदत आहे ना? हे बघ खुसा सहम भाऊ, मी काही नाही केलं, मग काही गलती नाही आहे। मी काही नाही केलं भाऊ, काही नाही केलं। ते चांगल्या लोक आले लई तरस होते ना? का मी काही नाही केलं।
बोट देऊ कोता मला मारू नको भाऊ. हे का करताय तुम्ही? हो तुला सजा द्यायची बहुत हे आहे ना लोकाईले. का करताय भाऊ? भाऊ भाऊ मला सोडून द्या भाऊ. मी काही नाही केलं भाऊ. गेले रे बाया, घुसलं रे भूत याच्यात. दादा सांभाळून. अबे होय काय झालं, लागलं का तुला जास्त? आंबेले तुला कोण मारलं? त्याची काही गलती नाही ती, तरी तुम्ही त्याला मारलं. एका शरीफ माणसाला एवढं मारते, हरामखोर. बे असा काऊन भेवाड दे तू? पहिलेच मला बीपी आहे. तू सांग पहिले, मारलं कोण आंबेले तुला? तू ना माझ्या भावाला काऊन मारलं? गलती करून वाचण्याचा प्रयत्न नको करू. तुझे भाव चुकीचं काम करत होते. कोणतं चुकीचं काम केलं त्यांनी? मी काही नाही केलं. मला सोडलं तुम्ही. माझे हात बांधले होते ना. हा माझे हात बांधले होते ना तुम्ही. सोडलं. मी जाऊ घरी जाऊ. अबे तुम्हाला भेवाड टाकायले का? नाही नाही. पुन्हा वापस कोण मारलं आंबेले तुला? तुम्हाला सांग माझ्या भावाला काऊन मारलं तुला? मी नाही मारलं. मी नाही मारलं. हो तूच मारलं. तूच. मी नाही मारलं. पुन्हा वापस मारलं आंबेले. काय झालं? कोण मारलं तुम्हाला एवढं? दूर चुकत. कोण मारलं तुम्हाला? बे माझ्यासमोर तू ऍक्टिंग करताय? तुला माहित आहे मी स्वतः एक ऍक्टर आहो. तू इथं तुझ्या ती मत सांगतो. नको चालू गोळी. चालू बोले. शेती का फवाले. मीनच मारलं. मी नाही मारलं. लवकर आंबेले पाठवून दे घरी. तू माणूस हो का गावात? मला भेवाडत आहे. मला माझी बीबी पहिलेच हाळून राहिली. तुला मग दाखवलं होतं आंबेले तोचा मुक्काम. आता माझं फोन घे. डोंगण सुजवणं. मजा आली. सुटलं ते डोंगण. नको मारू का मला? नको मारू. पुलिस मध्ये हा होगा. पुलिस मध्ये. अपरिचित कोणी गलती करणारे वाचत नाही, हे लक्षात ठेवा. नको मारू. नको. तुझ्या भावाले एक चान्स देतो मी सुधारायचा, पण कधी अपरिचित कडून गलती करणारे वाचत नाही. पण मी तू चांगला माणूस आहे म्हणून तुला एक चान्स देतो. तू आपल्या भावाला सुधरून दाखव, नाही तर तुम्ही 4 जण माझ्या हाताना मरून जाईल. अंबी मला माफ कर. मला माफ कर. मी माझ्या भावाला घेऊन जातो. अपरिचित मला माफ कर. अंबी मारला ढुकणार सकाळी बोलता येते का? हे माणूस का गाव बे? मी दादाला आमच्यापेक्षा जास्त आणलं वाटते. अरे देवा, भाऊ चाल तर आमच्यापेक्षा बेहाल गेला आहे ना. हरामखोर लेकाचे तुम्ही आता कुठं मला फसवलं बे? तुमच्या गलत्या होत्या, मला सांगितल्या नाही. थांबा मला चांगलं होऊ दे, मग तुमचा पिशार घेतो तिघाचा.
चला बसा निघा. बसले या. चला. गलती करणारे अपरिचितकडून कधी वाचत नाही हे लक्षात ठेवा. फटाके फोडणं, रस्त्यावर हागणं कधी वाचणार नाही. प्रदूषण हे गलत काम करणारे लोक या जमान्यामध्ये आहे. तवर एक अपरिचित बी आहे. तुम्हाला सुधरून टाकण्याचा जिम्मा अपरिचितने घेतला आहे.